विजय वल्लभ रुग्णालय आगीला 5 वर्ष पूर्ण. शहरात अद्यापही 40 रुग्णालयांचे फायर ऑडिट नाही. विरारच्या विजय वल्लभ रुग्णालय आग दुर्घटनेला 23 एप्रिल रोजी 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. मात्र या घटनेपासून पालिकेने काहीही बोध घेतलेला नाही. आजही शहरातील 40 रुग्णालयांना अग्निशमन विभागाचे प्रमाणपत्र मिळालेले नाही. त्यामुळे विजय वल्लभ रुग्णालय आग दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती व्यक्त होत आहे. विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाला 23 एप्रिल 2021 रोजी आग लागली होती. या आगीत 17 रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला होता. या घटनेनंतर शहरातील रुग्णालयांच्या सुरक्षेचा मुद्दा समोर आला होता. या रुग्णालयाने अग्निसुरक्षेचे नियम पायदळी तोडविण्यात आले होते. 5 वर्षांनंतरही अशीच परिस्थिती कायम आहे. वसई विरारमध्ये 384 खासगी रुग्णालये आहेत. त्यापैकी 40 रुग्णालयांचे फायर ऑडिट अद्याप झालेले नाही. त्यामुळे पुन्हा आगाची धोका आहे. पालिकेच्या अंतर्गत असणारी जी रुग्णालय आहेत, खाजगी रुग्णालय किंवा तत्सम रुग्णालय, त्यापैकी 40 रुग्णालयांकडे फायर एनओसीच नाही. म्हणजे ही रुग्णालय फायर एनओसी विना पालिका कार्यक्षेत्रात कार्यरत असल्याची माहिती त्या बातमीद्वारे सर्वांदूर पसरत आहे. विजय वल्लभ हॉस्पिटलची पुनरावृत्ती करणार का, असा सवाल मला ह्या पालिका प्रशासनाला आहे, आरोग्य प्रशासनाला आहे. विजय वल्लभ रुग्णालय आग प्रकरणात चौकशी समितीने रुग्णालय व्यवस्थापनासह पालिकेच्या अधिकाऱ्यांना दोषी ठरवले होते. मात्र 5 वर्ष होऊनही त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. दुसरीकडे आता रुग्णालय नव्याने उभे राहत आहे. यामुळे मयतांच्या नातेवाईकांनी नाराजी व्यक्त केली आहे.